अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंच्या सामर्थ्य शक्तीचा प्रभाव सांगतात. पण गुरु म्हणजे कोणते गुरु? गुरु म्हणजे कोण? तर गु शब्दस्थ अंधकारस्यात, ऋ शब्दस्थ निरोधकः, अंधकार निरोधित्वात गुरुरित्या विधीयते. जो अज्ञान अंधकार नाहीसा करतो तो म्हणजे गुरु. ऐक सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाची समाधान स्वरूप स्थिती. आधी गुरुला ज्ञान पाहिजे, नंतर तो शिष्याला शिकवू शकतो. जर गुरुलाच ज्ञान नसेल तर तो शिष्याला काय शिकवणार बरं? विहिरीत पाणी असलं तर पोहऱ्यात येईल, जर विहिरीतच पाणी नसेल तर पोहऱ्यात येईल का? नाही. तसं अगोदर गुरुला ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी शिष्यही तसाच असावा लागतो. ऐक सत शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचने विश्वास पूर्ण, तन मन धनेशी शरण, या नाव सत शिष्य. शिष्य कसा पाहिजे? तर गुरुंना तन मन धनाने शरण जाणारा पाहिजे. गुरूंच्या ठिकाणी विश्वास पाहिजे. बघा, एकदा समर्थ महाबळेश्वरला असताना त्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाने बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दर्शनासाठी येत आहेत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची परीक्षा घेण्याचं ठरवलं की शिवाजी महाराज हे प्राणाला जास्त महत्त्व देतात का गुरुनिष्ठेला जास्त महत्त्व देतात. परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि समर्थ वनामध्ये निघून गेले. सायंकाळची वेळ होती बघा. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांबरोबर महाबळेश्वरला पोहोचले आणि तिथे गेल्यावर शिष्याने सांगितलं की समर्थ तर वनात गेलेत आणि परत येणार की नाही तेही सांगितलं नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चय केलेला होता की जोपर्यंत गुरूंचं दर्शन होत नाही, जोपर्यंत समर्थांचं दर्शन होत नाही, भेट होत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करायचं नाही, जेवण करायचं नाही. आणि शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना घेऊन गुरूंच्या शोधासाठी निघाले, समर्थांना शोधण्यासाठी निघाले वनाकडे. अमावास्येची रात्र होती, अंधार किट्ट पडलेला होता. श्वापद हिंस्र प्राणी जंगलामध्ये फिरत होते आणि शिवाजी महाराज पुढे चालत आहेत आणि मावळे मागे चालत आहेत. मावळे एकमेकांना म्हणू लागले, अरे बास झाला आजचा प्रवास, गुरु महाराजांना आपण उद्या शोधूयात. पण शिवाजी महाराजांना म्हणायची कोणाची हिंमत होत नव्हती, कुणाची ताकद होत नव्हती. मावळ्यांनी मशाली पेटवल्या आणि गुरु महाराजांना शोधत आहेत. पण गुरु महाराज काही सापडत नाहीत, गुरु महाराजांची काही भेट होत नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज पुढे चालत आहेत आणि अचानक वाघाची डरकाळी कानावर आली आणि कानावर आल्यानंतर सर्व वातावरण शांत झालं, आवाज शांत झाला. आणि त्या शांत वातावरणामध्ये हे प्रभो ऐक, हे प्रभो, हे रामा सोडव मला या यातनांमधनं, वाचव मला, आवाज आला. आणि हे शब्द शिवाजी महाराजांच्या कानावर पडल्यावर शिवाजी महाराजांना वाटलं की हे शब्द, हा आवाज आपल्या गुरूंचा आहे. पण म्हटले मला भास होत आहे का खरंच गुरु महाराजांचा आवाज येत आहे. परत पुढे चालत आहेत आणि परत तोच आवाज येतो, हे प्रभो ऐक, हे प्रभो, हे रामा सोडव मला या यातनांमधनं, वाचव मला या यातनांमधनं. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या कड्याच्या पायथ्याशी उभे होते का, त्याच कड्याच्या उंचावरून आवाज येत होता. पण त्या कड्यावर चढण्यासाठी वाट नव्हती, वाट बरोबर नव्हती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मशाल घेतली आणि त्या कड्यावर चढले. कड्यावर चढल्यानंतर पाहतात तर गुरु महाराज समर्थ, हे प्रभो, हे रामा मला सोडव या संकटातनं, मला या यातनांमधनं सोडव, वाचव. आणि गडबडा लोळू लागले. शिवाजी महाराजांना ते बघावलं नाही. शिवाजी महाराज जवळ गेले, हातातली मशाल ठेवली बाजूला आणि आपल्या गुरूंच्या अंगांवरनं हात फिरवला आणि म्हणतात, प्रभो, गुरु महाराज आपल्याला काय यातना होत आहेत मला सांगा, कृपा करून मला सांगा की आपल्याला काय यातना होत आहेत. समर्थ म्हणाले, शिवबा, अरे माझं दुःख तुला सांगून काय फायदा,
ज्याचं दुःख त्यानंच भोगावं. माझं दुःख तुला सांगून काय फायदा. शिवाजी महाराज म्हणाले, गुरु एवढा त्रास होत आहे तर मग तुम्ही महाबळेश्वरला राहूनच औषध का नाही घेतलं. समर्थ म्हणाले, शिवबा अरे या यातनेवर एकच औषध आहे आणि ते म्हणजे कोणतं तर वाघिणीचं दूध. वाघिणीचं दूध पिल्यानंतरच माझा त्रास कमी होईल. आणि मग ते वाघिणीचं दूध आणणं काही शक्य नाही, सोपी गोष्ट नाहीये. म्हणून मग मी एकटाच या जंगलामध्ये आलो. पण एवढ्या यातना वाढायला लागल्या आणि मी इथेच थांबलो. शिवाजी महाराज म्हणाले की गुरु महाराज काही काळजी करू नका, मी घेऊन येतो वाघिणीचं दूध. समर्थ म्हणाले, अहो तुम्ही राजे आहात, तुम्हाला राज्य सांभाळायचं आहे. शिवाजी महाराज म्हणाले की काय झालं, एक शिवबा जर गुरुच्या सेवेसाठी गेला तर काय हरकत आहे. समर्थ म्हणाले, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि शिवाजी महाराज वाघिणीचं दूध आणण्यासाठी जातात. पण मनामध्ये एकच विचार, दूध आणायचंच वाघिणीचं, आपल्या गुरूंसाठी वाघिणीचं दूध आणायचंच. पण मनामध्ये विचार केला नाही की वाघीण जर भेटली तर ती मला खाईल, ती मला त्रास देईल. पण विचार केला नाही, एकच विचार, दूध आणायचं म्हणजे आणायचं. आणि छत्रपती शिवाजी महाराज जंगलामध्ये गेले आणि जात असताना गुहेसमोर गेले. आणि त्या गुहेत अंधारामध्ये डोळे लुकलुकत होते बघा, डोळे लुकलुकत होते. आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की ज्या अर्थी पिले या ठिकाणी आहेत त्या अर्थी वाघीणही जवळपास असली पाहिजे. आणि असा विचार करत असतानाच तेवढ्यात वाघिणीची डरकाळी कानावर आली. आणि त्या वाघिणीने पाहिलं, तिला वाटलं की आपल्या पिलांचा आता कोणीतरी शिकार करणार आहे, आपल्या पिलांच्या जीवाला धोका आहे. म्हणून तिने शिवाजी महाराजांचा गळा पकडला. पण शिवाजी महाराज काही साधे नव्हते. त्यांनी आपल्या कौशल्याने ते सोडवलं आणि त्या वाघिणीची प्रार्थना करू लागले की हे देवी, माझ्या गुरूंना एवढे यातना होत आहेत आणि त्याच्यावर औषध म्हणून फक्त तुझं दूध आहे, तुझं दूध मला पाहिजे. मी तुझ्या पिलांना काहीही करणार नाही. आणि काय सांगावं महाराज, ती वाघिणीने आपलं क्रोध रूप, उग्र रूप सोडून दिलं आणि एखाद्या गायीसारखी शिवाजी महाराजांजवळ उभी राहिली. आणि शिवाजी महाराजांनी त्या वाघिणीचं दूध काढलं. आणि दूध घेऊन येणार की समोर समर्थ उभे होते. समर्थ म्हणाले, शिवबा अरे मी एवढ्या कठोर घेतलेल्या परीक्षेत तू थोडा सुद्धा डगमगला नाहीस. शिवाजी महाराज म्हणाले, गुरुवर आपण माझ्या पाठीशी असताना मी कशाला घाबरू, कुणाची चिंता करू, कशाची चिंता करू. हेच महाराजाभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. गुरु सारिका आस्था पाठी राखा, 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 गुरु सारिका आस्था पाठी
सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. बघा, या जगामध्ये अनेक प्रकारचे बल सांगितलेले आहेत. राजसत्ता बल, विद्युत बल, अशा अनेक प्रकारचे बल सांगितलेले आहेत. पण त्यात सर्वात श्रेष्ठ बल कोणतं असेल तर ते म्हणजे श्री गुरुबल, म्हणजे गुरूंचा आशीर्वाद. गुरूंचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला कशाचीच कमी पडत नाही. बघा बघा, एकदा का राजाची पटराणी बनली की तिला भीक मागायची गरज आहे का? भीक मागायची गरज आहे का? नाही. एकदा का ती राजाची पटराणी बनली की तिला भीक मागायची गरज नाही. असेच एकदा गोरक्षनाथ आणि त्यांचे नाथ बांधव हे गुरु मच्छिंद्रनाथांबरोबर भिक्षा मागत मागत एका गावामध्ये आले. बघा, आणि त्या गावामध्ये अण्णा पाटील नावाचा अण्णा नावाचा एक पाटील राहत होता, सावकार राहत होता. तो जेवढा धनाने श्रीमंत होता तेवढा तो नास्तिक प्रवृत्तीचा होता. आणि हे नवनाथ भिक्षा मागत मागत त्या पाटलाच्या दारी आले. पाटलाच्या दारी आले आणि अलग निरंजन म्हणून भिक्षा मागितली. आणि योगायोगाने त्याच ठिकाणी गावातलाच एक वैष्णव त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरिता आला. आणि त्याने ओम भवती भिक्षाम देही, त्याने भिक्षा मागितली. आणि हा आवाज ऐकून तो पाटील सावकार घरातनं बाहेर आला. आणि बाहेर आल्याबरोबर उग्र स्वरूपामध्ये म्हणाला की मी कोणत्याही एकालाच भिक्षा देणार. आता तो वैष्णव गावातलाच असल्यामुळे तो सावकार त्याला म्हणाला की काय रे केशव, रोज भिक्षा मागणार तू एकटा कमी होतास का? आज एवढ्यांना घेऊन आलास? आता केशव म्हणाला, नाथांचा मान राखत केशव म्हणाला की सावकार, मला भिक्षा न देता तुम्ही या योग्यानंच भिक्षा द्या. आणि मग तो सावकार म्हणाला की अरे थांब, अगोदर मी कुणाला भिक्षा देतो ते तर बघ. आणि मग त्या सावकाराने भिक्षा कुणाला दिली? केशवला दिली. आणि केशवने नाथांची क्षमा मागितली की माझ्यामुळे तुम्हाला भिक्षा मिळाली नाही. गोरक्षनाथ म्हणाले, आहो तुम्ही कसली माफी मागत आहात? वाईट वाटून घेऊ नका, यात तुमची काही चुकी नाहीये. जर वाटलंच असेल तर आम्ही तुमच्या घरी भोजनाला येऊ, तुमच्या घरी जेवणाला येऊ. आणि मग हा केशव भिक्षा घेऊन घरी जातो. घरी गेल्यानंतर तो आपल्या पत्नीला सर्व घडलेला प्रकार सांगतो. पण त्याच्या पत्नीला राग येतो. त्याची पत्नी त्याच्यावर रागावते, म्हणते की अहो तुम्ही रोज भिक्षा मागून आणता, त्या भिक्षेमध्ये आपल्या दोघांचंच पोट भरते, आपल्या दोघांना पुरेल एवढीच भिक्षा असते. आणि तुम्ही तर नवनाथांना जेवायला सांगितलंय. आता एवढ्यांचा स्वयंपाक कसा करायचा, कुठून करायचा? केशव म्हणाला, काळजी करू नकोस, वैष्णवी देवी मातेच्या कृपेने सर्व काही बरोबर होईल, सर्व काही सुरळीत होईल, तू स्वयंपाकाला लाग. आणि त्याची पत्नी स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकाला लागली तेवढ्यात नवनाथ त्या ठिकाणी आले. आणि हा केशव नाथांची क्षमा मागत अंगणामध्येच नाथांना बसण्याकरता टाकतो. कारण केशवचं घर लहान होतं, नवनाथांना बसण्याकरता जागा सुद्धा पुरेशी नव्हती. अंगणातच बसायला टाकलं आणि जेवण आणण्यासाठी घरात गेला. आणि पाहतो तर काय, त्याची पत्नी बेशुद्ध पडलेली होती. बेशुद्ध पडलेली होती आणि समोर 10-15 माणसांचा स्वयंपाक बनलेला होता. आता केशवच्या लक्षात आलं की घरी तर एवढं काही नव्हतं, हे सर्व वैष्णवी देवीच्या मातेच्या कृपेनेच झालेलं आहे. आणि केशवने वैष्णवी मातेला हात जोडले आणि स्वयंपाक घेऊन बाहेर आला. नवनाथांना जेवायला वाढलं. छान असं नवनाथांचं जेवण झालं. आणि गोरक्षनाथ म्हणाले, केशवा तू आज आम्हाला जेवून घालून मोठं पुण्य केलं आहेस. तू आज खरंच सिद्ध करून दाखवलंस की संतांना भिक्षा देण्याकरता, जेवण घालण्याकरता धनाची गरज नाही तर शुद्ध मनाची गरज असते.
हे तू आज सिद्ध केलंस. आज तू आम्हाला जेवू घालून माता वैष्णवी देवीचा कृपा हस्त मिळवला आहेस. यापुढे तुला कधीच धनधान्याची कमतरता पडणार नाही, कधीच तुला कमी भासणार नाही. कारण गोरक्षनाथ म्हणाले होते ना की तुला कधीच धनधान्याची कमतरता पडणार नाही. आणि पुढे त्याने हजारो माणसांना जेवू घातलं. विठ्ठल 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 विठला विठला सांगायचं तात्पर्य हे की गुरूंचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी असला तर कशाचीच कमतरता भासत नाही. अहो ज्या केशवच्या घरी 2 माणसांना पुरेल एवढं सुद्धा अन्न नव्हतं, त्या घरी नवनाथ जेवलेत. त्या घरी नवनाथ जेवलेत. बघा, एक मोळी विक्या होता. रोज जंगलात जायचा, मोळ्या बांधायच्या, लाकडं तोडायच्या, मोळ्या बांधायच्या आणि तो मोठ्या शहरामध्ये नेऊन विकायचा आणि त्याच्यावर तो आपला संसार चालवायचा. हा त्याचा रोजचाच नियम होता. आणि रोजच्या नियमाप्रमाणे तो एक दिवस जंगलात गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, कडक ऊन पडलेलं होतं आणि खूप थकल्यामुळे तो इकडे तिकडे गार सावली पाहत होता. आणि सावली त्याला जवळच असं मोठं हिरवंगार झाड दिसलं आणि तो त्या झाडाखाली जाऊन बसला. आता मला सांगा, आपण उन्हाळ्यामध्ये जर प्रवास करून आलो तर सावलीत आल्यानंतर जीवाला बरं वाटते की नाही? जरा बरं वाटते की नाही? तसा हा सावलीत जाऊन बसला आणि सावलीत गेल्यानंतर म्हणाला की अरे, गार सावली तर भेटली, पण म्हटलं थोडंसं पाणी भेटलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून तो इकडे तिकडे पाणी शोधू लागला. जवळच त्याला पाण्याचा झरा दिसला. गेला, छान पाणी पिलं आणि परत सावलीत येऊन बसला. आता सावलीत बसला, पाणी पिलं, म्हटलं शिळे भाकरीचे तुकडे असले असते ते तरी खाल्ले असते. शिळे भाकरीचे तुकडे म्हणतात, त्याच्या समोर पंचपक्वानाचं ताट आलं. आता पंचपक्वानाचं ताट म्हटल्यावर त्या ताटामध्ये कशाची कमी असणार आहे? पंचपक्वानाचं ताट होतं. उलट त्याचं डोकं काम करीना, इकडून सुरुवात करू का तिकडून सुरुवात करू. आणि मग असं जेवण केलं त्याने पोटभर. म्हटलं आता एवढं जेवण झालंय तर म्हटलं आता फाटकं पोतं असलं असतं तर अंग तरी टाकलं असतं. फाटकं पोतं म्हणतात त्या ठिकाणी पलंग आला. पलंगावर छान अशी मऊ गादी, दुलई, उशा आणि हा पठ्ठ्या झोपला. आता झोपल्यानंतर सुखाने झोपावं की नाही? सुखाने झोपावं की नाही? हा झोपल्या मनात विचार करायला लागला की अरे, मी आलो तेव्हापासनं बघत आहे या झाडाखाली तर कोणीच दिसत नाहीये. आणि मी पाणी म्हटलं की पाणी भेटलं, जेवण म्हटलं की जेवण भेटलं. आता झोपायचं म्हटलं की पलंग आला. म्हटलं इथं तर कोणीच दिसत नाही, मला हे कसं मिळत आहे? म्हटले इथं काहीतरी भूताटकी तर नसेल ना. आता भूताटकी म्हटल्याबरोबर लगेच तिथे एक भूत आलं. भूत आल्यानंतर मग आता तरी शांत बसावत की नाही? हा म्हणाला. आता ते भूत बघितल्यानंतर असा घाबरला की नाही, पलंगावरच नाचायला लागला. एवढा घाबरला, पलंगावरच नाचायला लागला. म्हटलं आता हे भूत काय मला खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्या भूताने काय त्याला जेम्स गोळी सारखंच गिळून टाकलं. विठ्ठल सांगायचं तात्पर्य हे की ते झाड कल्पतरूचं असल्यामुळे तो जो काही मनात विचार आणत होता ते त्याला मिळत होतं. कारण कल्पतरू हे असं आहे बघा की कल्पतरू हा देतो, पण तो देताना विचार करत नाही की त्याच्या हिताचा आहे का अहिताचा आहे. आणि संत महात्मे हे देताना विचार करतात की हे जीवाच्या हिताचा आहे का अहिताचा आहे. कारण संत महात्मे हे जगाचे हित शोधून आलेले आहेत.
शोधून आले संत हिताहित जगाचे. संत महात्मे हे काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे विचार करून देतात. पण कल्पतरू तो विचार करत नाही. कल्पतरू जो तुम्ही कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर जे मनात विचार आणता ते तुम्हाला जो कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला आहे का त्याला कशाचीच उणीव भासत नाही, त्याला कशाचीच कमतरता भासत नाही. आणि आपल्या जीवनातले खरे कल्पतरू जर कोण असतील तर ते म्हणजे श्री गुरु. माऊली म्हणतात बघा ज्ञानेश्वरीमध्ये की का चिंतामणी झालया हाती सदा विजय वृत्ती मनोवृत्ती तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. आणि तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात बघा तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ती ती कल्पतरू पुरविसी. असा हा कल्पतरू आहे. तो सर्वांना सर्व काही देत असतो पण विचार करत नाही काय हिताचा आहे आणि काय अहिताचा आहे. विठ्ठल देशातच नाही तर विदेशात सुद्धा गुरु शिष्य परंपरा आहे बघा. रामकृष्ण वसिष्ठा शरण कृष्ण सांदीपाने गुरु केला. प्रभू रामचंद्र हे सुद्धा यांनी सुद्धा वशिष्ठांना गुरु केलं. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम भैया हे सुद्धा सांदीपाने गुरूंना शरण गेले, त्यांच्याकडे विद्या शिकण्यासाठी गेले बघा. आणि विदेशातही सॉक्रेटिस प्लेटो अलेक्झांडर अशा बरेच गुरु शिष्य परंपरा आहेत. आणि रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद हे तर माहितीच आहे. आणि मग आपल्या या भारत देशाने या जगाला काय दिलं असेल तर इंडियाज गिफ्ट टू दी लास्ट इज दिस स्पिरिच्युअल. या आपल्या भारत देशाने जगाला काय दिलं असेल तर अध्यात्म ज्ञानाचा प्रकाश दिला आहे. एकदाचा प्रसंग आहे बघा. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चौघाही भावंडांना घेऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होते. आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्या गावात बऱ्याच जणांनी ब्रह्मगिरी केलेली आहे. तर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा काही साधी नाही. आणि विठ्ठल पंत रुक्मिणी माता या चौघाही भावंडांना घेऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत आहेत. आणि रात्रीची वेळ होती, घनदाट जंगल, दऱ्या खोऱ्या, ठिकठिकाणी दऱ्या खोऱ्या होत्या. आणि प्रदक्षिणा करत आहेत बघा. प्रदक्षिणा करत आहेत पण मुखाने नामस्मरण चालूच आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव
एकात्मेव हे नाथ नारायण वासुदेव विष्णुमात सर्वात्मेव हे नाथ नारायण कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण पुढे चालत आहेत, प्रदक्षिणा करत आहेत, पण मुखाने नामस्मरण चालू आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मुखाने नामस्मरण चालू आहे. घनदाट जंगल, रात्रीची वेळ होती, आकाशात वादळ सुटलं आणि विजांचा कडकडाट व्हायला लागला आणि तेवढ्यात वाघाची डरकाळी कानावर आली. वाघाची डरकाळी कानावर आल्यानंतर सर्वजण आपापला जीव घेऊन पळायला लागले. जिकडे वाट दिसेल तिकडे पळायला लागले. आई कुठे, बाबा कुठे, माऊली कुठे, ज्ञानोबराय कुठे, सोपानदेव कुठे, मुक्ता कुठे, जिकडे वाट दिसेल तिकडे पळू लागले. पण निवृत्तीनाथ मात्र पुढे पळत आहेत आणि वाघ मात्र पाठलाग करत आहे. निवृत्तीनाथांना कळेना कुठं पळावं, काय पळावं. पुढे पळत आहेत आणि पुढे पळता पळता निवृत्तीनाथ एका गुहेत जातात आणि गुहेत गेल्यानंतर आत गेल्यानंतर एका उंच आसनावर एक महात्मा बसलेले दिसले. धुनी पेटत होती आणि त्या गुहेतनं आवाज आला की अभयम, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निवृत्तीनाथांना धीर आला. निवृत्तीनाथ शांत झाले आणि तिथेच ते कोण होते तर गहिनीनाथ होते. गहिनी प्रसाद निवृत्ती दातार गहिनी प्रसाद निवृत्ती दातार गहिनी प्रसाद निवृत्ती दातार गहिनी प्रसाद निवृत्ती दातार प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. आणि मग त्या ठिकाणी गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि आपला प्रेमळ कृपा हस्त 13 वर्षांच्या निवृत्तीनाथांच्या डोक्यावर ठेवला.
ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात बघा, जे का दिठवा तुमचा वरुषे, जे सकळार्थ सिद्धिमती पिके, जे सकळार्थ सिद्धिमती पिके, अशी ओवी आहे माऊलींची. आणि मग त्या निवृत्तीनाथांनी आपला कृपा हस्त माऊलींच्या डोक्यावर ठेवला. आणि आता माऊली तर कोण होते प्रत्यक्ष? ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान रा, सोपान भगवान ब्रह्म, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ज्ञानेश्वर महाराज तर प्रत्यक्ष कोण होते? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार